श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। श्रीराम कथा तेज पुंज, हेची विशाळ दिव्य जहाज, यासी नव खन सहज, नवविधा भक्तीचे। पांडुरंगा करू प्रसमन दुसरे चरण संतांचे, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। कथेचा अनुसंधान आपल्या गावामध्ये या मंदिरात कालपासून आपण या ठिकाणी राम अश्वमेध यज्ञ सुरू केलेला आहे। उत्कृष्ट अशी कथा आहे आणि हा जो राम यज्ञ कथा आहे गोड आहे, अत्यंत गोड ऐकण्यासारखं आहे आणि म्हणून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। आता काले गाते जरा कालच्या अध्यायामध्ये काय झालं म्हणजे की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आता युद्ध संपलेलं आहे, रावण मारला आणि बिभीषणाला गादीवर बसवले आणि गादीवर बसून तिथून प्रभू रामचंद्र विमानाने आपल्या अयोध्येला निघाले। अयोध्येला जात असताना विमानातूनच प्रभू रामचंद्राने सीतेला सर्व गोष्टी दाखवायला सुरुवात केली। आम्ही या ठिकाणी कुठं आलो होतो, कुठं बसलो होतो, काय कार्य केलं, कोणते रात्री भेटले, कोणाला मारलं, अशा प्रकारे कथा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सीतेला सांगत होते। आणि सांगता सांगता त्या ठिकाणी नंदीग्राम अरण्य नंदीग्राम या ठिकाणी आलेले आहेत। नंदीग्राम या ठिकाणी भरत होता असं प्रभू रामचंद्र सीतेला सांगतात। आणि त्या ठिकाणी भरताने कशा प्रकारे त्या प्रभू रामचंद्राच्या पादुकांची पूजा केली हे सांगत होते। अगदी वैराग्य नाही का, आणि कुठल्या प्रकारचं वस्त्र परिधान न करता वलकले परिधान करून त्या ठिकाणी भरताने प्रभू रामचंद्राच्या पादुकांची पूजा केली प्रभू रामचंद्र सांगत होते। अशा प्रकारे करता करता शेवटी प्रभू रामचंद्र अयोध्येला पोहोचले आहेत। आणि अयोध्येला पोहोचल्यानंतर आता पुढची कथा काय आहे, गोड कथा आहे पुढे बोला। एका खना आत बैसले अनुतापी महाभक्त, प्रेमाचे शिडवरी फडकत पालवित मोक्षाते। नंदुराची ओढ नाही का मग विमानाचा विमानाले का येथे कर्णधार निश्चित, स्वयं जाणीजे श्री रघुनाथ, तोची पहिला पारानेत निज दासाते बैसवोनी। श्रीरामाचे नाव गोड, कथा गगनाहुनी वाढ, लीला ऐकता पुरे कोड, न लगे चाड अनेकांचे ग्रंथकर्ते बोलते। ग्रंथकर्ते काय म्हणतात, अशा प्रकारे प्रभू रामचंद्र विमानात बसून अयोध्येला निघाले आणि वाटेत नंदीग्रामच्या ठिकाणी पोहोचले आहेत। त्या ठिकाणी वर्णन केलंय की अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीता विमानामध्ये बसून आलेले आहेत। त्या ठिकाणी ग्रंथकर्ते त्याचं कशा प्रकारे वर्णन करतात ते आपण ऐकायचं। मागील अध्यायीचे कथन, श्रीराम निघाले लंकेहून, पुष्पक विमानी बैसून, करीती गमना गमन पण। अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात। कालच्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं नाही का, तर त्या ठिकाणी कालच्या अध्यायामध्ये की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी रावणाला मारलेला आहे, बिभीषणा गादीवर बसलेले आहे आणि गादीवर बसून विमानात बसून प्रभू रामचंद्र अयोध्येशी निघाले। अशा प्रकारची गोड कथा कालच्या अध्यायामध्ये सांगू लागले। ऋषींचे आशीर्वाद घेती, सीतेशी सकळ गाविती, पुढे सांगे वत्सयन प्रती, नागपती भक्तिभावे। अशा प्रकारे त्या ठिकाणी लंकेवर अयोध्येकडे जात असताना अनेक ऋषीमुनी भेटलेले, अनेक ऋषीमुनीचा आशीर्वाद घेत आहेत नाही का, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी पुढे निघाले आहेत असं वर्णन त्या ठिकाणी केलेले आहे। श्रीराम दर्शना लागून, भरते कंठी धरिला प्राण, राम वेधले अंतकरण, दुःख दारुण होत। नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत होते। भरताने त्या ठिकाणी रामाच्या पादुकाची पूजा केली होती आणि वाट बघत बसले। आता 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यांनी सांगितलं होतं त्या दिवसापर्यंत मी आला नाही तर मी माझा प्राण त्याग करील असं भरताने रामाला सांगितलं होतं। आणि म्हणून
अगदी जेव्हा कंठाशी आलो ना भरत प्रोग्रामचे झाले अत्यंत तीव्रतेने वाट पाहत होते असं सांगतात. कंठ झाला सदगदित नेत्र दुःखाश्रू वाहत वर्षा ऋतूत द्रवती पर्वत तैसी वाहत आणि रोमरेंद्रे. या ठिकाणी काय झालं की अत्यंत तीव्रतेनं भरत प्रोग्रामचे वाट पाहत होते. डोळे अगदी डबडवून राहते, कंठ दाटणारा होता, वेळ झाली होती येण्याची, प्रोग्रामच्या जर काय दिसणार त्यामुळे त्या कंठ अगदी दाटून आलेले, डोळे पाणवले, काय करावं काय नाही असा विचार भरताच्या मनामध्ये येऊ लागलेला आहे. मुखे मनेही पाप खानी माता नव्हे रे वैरिणी मितीच्या उदरापासोनी झालो मुकुटमणी पाप्यांचा. अशा प्रकारे भरत आपल्या आईला दूध देतात की आई म्हणजे कशा म्हणजे पापीने होती म्हणजे तिला विनाकारण आम्हाला म्हणत पडलं आणि मी तिच्या कुठे जन्मलो नाही का. आता 14 वर्षे पूर्ण झाली, अजूनही राम येईना, तेव्हा मी सुद्धा पापीच आहे. माझी आई पापी, मी बी पापीच आहे. मी आत्तोत्तर वाट पाहतो रामाची, परत त्याचं भेटेना म्हणजे मी सुद्धा पापी आहे असं भरत मनाशी बोलायला आहे. चतुर्दश संवत्सर पर्यंत श्रीराम अंतराय होत आता पुढे काय गत प्राप्तनी लिहिली कळे. आता 14 वर्षे पूर्ण झाली, अजून काही रामाचं दर्शन घडेना. रामाने सांगितलं होतं की 14 वर्षे पूर्ण झाल्यावर मी येईल, परंतु 14 वर्षे पूर्ण झाली असताना अजूनही काही रामाचं दर्शन घडेना, राम दिसेना. त्यामुळे राम प्रत्यक्ष बरं सुद्धा वैतवडी गेलेत नाही का, त्रासुरी गेलेत, जीव कंठाशी आला, डोळ्याला पाणी टपटपट आहे अशी अवस्था त्या ठिकाणी भरताची झाली म्हणतात. सीता वल्लभ नये जरी मेदी टाकीन भूमीवरी जळो राज्य संपत्ती सारी ऐसा विलाप करीत रडत होते, भरत रडत होता का 14 वर्षे पूर्ण झाले आहेत, अजून म्हणून आम्हाला दर्शन घडेना नाही का. आता जर एवढ्या काही काळामध्ये प्रोग्रामचे जर आले नाही तर भरत म्हणतो मी आम्हाला प्राण त्याग करीन, मला काय जगण्याची इच्छा नाही. अशा प्रकारे अत्यंत दुःखी होऊन भरत बोलतो. सीता वल्लभ रावणारी हाका मारी मंजुळ स्वरी ते पाहून या नर नारी दीर्घ स्वरे रडताती. आणि अशा प्रकारे सीतेचा आवाज ऐकून नाही का त्या ठिकाणी काय अत्यंत दुःखाने त्या ठिकाणी आता भरत रडू लागले. अशी अवस्था सीते सीते रामाचं आठवण करून त्या ठिकाणी भरत अगदी रडू लागलाय. म्हणती हा भरत विलाप कवन करील याचे माप कैकईचे तुका अनुताप काय पाप ओढवले. ग्रंथ करते म्हणतात की बाबा आता हे इतका रडतो म्हणजे काय याला म्हणजे त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही, इतका विलाप करतो रडतो अशा प्रकारे. आणि लोक म्हणतात काय दुःखी झाले याला भरताला, फार दुःख झालं आणि म्हणून त्या ठिकाणी वैतागून त्या ठिकाणी बोलू लागले. जो जो तेथे येईल कवन पाहे रामदूत म्हणून अंतरी उचका लागला दारुण सुटता पवन सुगंधाला. त्या ठिकाणी भरत रडतो आहे, डोळे टपटपले आहेत, सारखे येणारे जाणे बघतायत, भरताकडे पाहतायत. अरे म्हणजे आता काय अवघड अवस्था म्हणजे प्रोग्रामच्या दिशेला भरत तर दुःख करतो नाही का. आणि मग येणारे जण बघायचं, बघा म्हणजे भरताला किती दुःख होतं राम अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्रंथ करते समोर आले. म्हणे हा राम अंगीचा सुवास किंवा सीतेचा विशेष वेदले रघुवीरी मानस नाही ध्यास दुसरा. आणि भरताच्या मनामध्ये कुठलाच ध्यास नव्हता, फक्त रामाशिवाय चिंतन करत होता केव्हा तो राम येईल, केव्हा मी त्याला भेटेल. 14 वर्ष पूर्ण झाले, जर तेवढ्या काळामध्ये राम आला नाही तर मी काय करेल, माझा प्राण त्याग करेल असं म्हणून रडत होता. डोळे डबडबडे होते. आजच्या भरताच्या आवडून झाले म्हणतात. इकडे पुष्प कविमानी श्री रघुनंदन हनुमंता लागी पाहुन मग काय सांगत तया लागून श्रोते जन ते ऐका. आता इकडे काय झालं म्हणजे कुठं ज्या विमानामध्ये प्रोग्राम बसले होते नाही का, सीतामाई होत्या आणि लक्ष्मण होते, निघाले इकडं. त्यावेळेस काय हनुमंत आले आणि प्रोग्रामच्या दराने आता हनुमंताला काय निरोप दिला, काय सांगितलं सावचित्र ऐका श्रोते मंडळी असं ग्रंथ करते बोलतात. माझा बंधू आवडता भरत
मज वाचोनी दुःख भोगीत काय सांगू तयाची मात नाही जात तुझ्या रामचंद्राने काय केलं, हनुमंताला बोलून घेतलेलं आहे आणि हनुमंताला बोलून घेतलं, सांगितलं अरे हनुमंता म्हणले माझा भरत माझा अत्यंत प्रिय आहे, तो माझा शोक करतो आहे, तो माझी वाट पाहतो आहे, काय अवस्था आहे ते बघून यावं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगितलेलं आहे. आम्ही वन आलिया जाण तेने केली वल्कले परिधान तैसेच माथा जट धारण करोनी जाण बैस. अरे हनुमंता म्हणले भरताने काय केलं म्हणले, ज्यावेळेस आम्ही वनवासाला निघालो नाही का, आम्ही वर्ग परिधान केली तसं भरताने सुद्धा वर्ग परिधान केले, तो तशाच अवस्थेत राहिलेला आहे. आज काय भरताची अवस्था आहे ते तुम्ही पाहून यावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंताला बोलतात. कंद मुलादी आणून करीत से क्षुधा निवारण परस्त्री जया माते समान मानी कांचन मृतिका. अशा प्रकारे त्या ठिकाणी आता फळं खायची, घरी जातो कुठं त्या नंदीराम ठिकाणी, आणि आहार काय तर फक्त फळं आणि वरकर प्रदान केला, आणि अशा प्रकारे आपल्या पत्नीला सुद्धा दूर केलेलं आहे. भरताने काय केलं, आपल्या पत्नीला सुद्धा दूर केलेलं आहे, आणि अशा अवस्थेमध्ये भरत त्या वनामध्ये एकटाच राहतो आहे असं बोलू लागले. माझ्या वियोगी वनित सदय भरत आपुला होमी कार्य जयाचे नवनिता परिहृदय झाला दिन मजविना. काय सांगायचं, माझ्यामुळे तो दिन झाला म्हणले. त्याचं हृदय अत्यंत कोमळ, अगदी लोण्यासारखं मऊ आहे. तो अत्यंत हृदय कसं आहे म्हणजे अत्यंत नाजूक असा अवस्थेचा आहे, आणि त्याचं हृदय मऊ आहे, लोण्यासारखं मऊ आहे. आणि असा असणार हा माझा भरत माझी वाट पाहतोय. हनुमंता काय त्याच्या अवस्थेत बघून यावं. प्रभू रामचंद्र हनुमंताला निरोप दिला. तरी आता अंजनी नंदना मज भरताची येत करुणा नंदीग्रामी तुझा वणी सगुणा माझी सूचना तया आणि हे हनुमंताले भरत माझी वाट पाहतोय, तर तू काय कर म्हणले, त्या ठिकाणी जायचं आणि सांगा भरताला की आता प्रभू रामचंद्र लवकर तुम्हाला भेटतील. अशा प्रकारे निरोप प्रभू रामचंद्राने हनुमंताला दिला. म्हणतात मी आलो हे वर्तमान तयासी सांगता जाऊन सुख होईल तया लागून म्हणून त्वरित परंतु अत्यंत आतुरतेने माझी वाट पाहतोय. आणि मग काय करायचं म्हणले, हे हनुमंता तू त्या ठिकाणी जा आणि भरताला निरोप दे की आता लवकरच तुला आता प्रभू रामचंद्र भेटतील असा निरोप त्याला द्यावा, ते त्याला बरं वाटेल. अशा प्रकारचा निरोप प्रभू रामचंद्राने हनुमंताला दिला. म्हणतात मग वंदोनी चाप पाणी वायू कुमार निघाला ते थोडी दाशरथी आला म्हणून सांगावया प्रभू रामचंद्र सांगितलं हनुमंताला तो जा म्हणले, कुठे जा, भरताला भेटायला जा आणि सांग म्हणजे माझा निरोप दे म्हणजे येऊ लागले. असं म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र लगेच हनुमंताने प्रभू रामचंद्र दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेऊन पायाचं दर्शन घेऊन हनुमंत आता भरताला भेटायला निघाले. कशासाठी, आता लवकरच तुझी भेट होईल असा निरोप भरताला द्यावा म्हणून हनुमंतराय त्या ठिकाणी भरताकडे निघाले. म्हणतात जेथे होता तापसी भरत आला तया नंदीग्रामा प्रत आता ऐका तिथीची मात करा शांत चित्तवृत्ती. आणि अशा प्रकारे हे हनुमंतराव म्हणले भरतराम त्या ठिकाणी नंदीग्रामच्या ठिकाणी भरत आहे आणि तो माझी वाट पाहतोय. त्याला शांत करावं, त्याला समजून सांगावं. काय सांगायचं, आता लवकरच रामचंद्र येतील, मला भेटतील असा निरोप द्यावा म्हणजे त्याला बरं वाटेल. अशा प्रकारे निरोप दिला. म्हणतात सकल वृद्ध आदी करून मंत्री बैसले सभे लागून मध्ये भरत बैसला आपण शोभेल गुणंदन दुसरा. आणि अशा प्रकारे आता इकडचं वर्णन केलंय. ज्या ठिकाणी नंदीग्रामच्या ठिकाणी भरत बसला होता, अनेक ऋषीमुनी बसले होते नाही का, आणि मध्यभागी भरत बसला होता, वाट पाहत बसले होते. आणि मध्यभागी बसला भरत जणू काय प्रभू रामचंद्रच आहे अशा स्वरूपात मध्यभागी बसलाय. अनेक ऋषीमुनी पोहोचले बसले आहेत आणि भरत प्रभू रामचंद्र वाट पाहतो आहे. हनुमंत येऊ लागले. स्वहस्ते ब्रह्मदेवे आपण सत्व मूर्ती केली उत्पन्न तो केवळ मूर्तिमंत धर्म जाण हनुमंताला गोडी भासत असे. अशा वेळेस ज्यावेळेस आता हनुमंत आहे प्रभू रामचंद्राची आज्ञा घेऊन भरताला भेटायला आले,
त्यावेळेस जर पाहिलं तर भरत मध्यभागी आहे आणि भोवताली अनेक ऋषीमुनी बसले आहेत. जणू काही प्रभू रामचंद्रच आहे असा भास त्या ठिकाणी हनुमानाला झाला. आणि त्याला पाहिल्यानंतर हनुमान काय म्हणतात, तेथे रघुपतीचे गुणानुवाद भरत वर्णन कर्या भेद हनुमंत पाहुनी आल्हाद मने निर्द्वंद्व भरत माझा. आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष भरत त्या भोवती अनेक ऋषीमुनी बसले आणि भरताने काय करायचं, रामाचं वर्णन करायचं, गुणगान गायचं, कसा माझा राम आहे, कशी माझी सीता आहे, असं भरत त्या ऋषीमुनीला सांगत होता. हे हनुमंताने ऐकलं. बघा म्हणजे किती प्रेम आहे आपल्या रामाचं वर्णन भरत त्या ठिकाणी सर्व ऋषीमुनीला सांगू राहिलेलं आहे. भरते पाहताची हनुमंत नयनी बाष्प वाहत स्पुंद स्पुंदोनी रडत कुशळ पुसत श्रीराम. आणि त्यावेळेस प्रत्यक्ष हनुमंताला पाहिलं भरताने आणि विचार आणि ते रडतोय, रडक्या आवाजामध्ये बोलतोय, स्पुंद स्पुंद रडतोय आणि सांगतोय, हनुमंता अरे म्हणजे माझ्या रामाची काय अवस्था आहे, कुठे माझा राम, कधी मला भेट येईल, अशा प्रकारे भरत हनुमंताला बोलू लागले. मग भरत चरणी ठेविता माथा कडकडणी भेटे हनुमंता आसनी बैसविता तत्वता सांगे वार्ता सकळी प्रभू रामचंद्राचा निरोप घेऊन हनुमंत त्या ठिकाणी भरताला भेटायला आणि भरताने हनुमंताला पाहिलं, कडकडून मिठी मारली आणि विचारायला सुरुवात केली. अरे म्हणजे माझ्या रामाची काय अवस्था आहे असं म्हणत लगेच हनुमंताला त्या ठिकाणी आसनावर बसवले आणि आता हनुमंतला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र निरोप कशा प्रकारे देतात सांगितलेलं आहे. तो भरतासी शुभ चिन्हे होत दक्षिण बाहू स्फुरण पावत हृदयस्थ शोक अकस्मात झाला निवृत्त सर्वही. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आता हनुमंताला बसवलं, गादीवर बसवलंय आणि त्याच वेळेला शुभचिन्ह त्या ठिकाणी भरताला जाणवू लागले. एक त्या ठिकाणी डोळा लावणं, नाही का, डोळा लावणं, भाया किंवा भुजा तरतरणं, अशा प्रकारे अनेक शुभचिन्ह त्या ठिकाणी भरताला दिसू लागले की माझा राम लवकरच येईल असं त्याला वाटलेलं आहे. प्रेमाश्रू वाहती नयनी स्वानंद सिंधुस भरते दाटोणी अंगी रोमावळी उभारोणी प्रेम चिन्हानी वेष्टी. आता हनुमंताला पाहिलं निश्चित प्रभू रामचंद्र एक निरोप आहे, नाही का, त्यामुळं डोळ्यामध्ये अश्रू आले. पण ते कसले अश्रू, आनंद अश्रू. काही ठिकाणी कसं असतं, आनंदाने सुद्धा डोळे भरतात, दुःखाने तर भरतं, आनंदाने सुद्धा. आणि मग भरताच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू जुळाले. कशामुळे, ज्या ठिकाणी हनुमंतला आले निरोप घेऊन त्या ते निश्चित आता माझा राम येईल असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले, आनंद अश्रू येऊ लागले. रामदूत मने कमल लोचन आला नगरा समीप जाणार पुष्पक विमानी बैसून येतो तुमच्या भेटी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आता हनुमंताने निरोप दिला. हनुमंताने सांगितलं, अरे म्हणजे प्रभू रामचंद्र पुष्पक विमानाने बसून लवकर येतील, तुमची भेट होईल, अशा प्रकारचा निरोप हनुमंताने भरताला सांगितला. आता पुढची कथा आमचे गायकवाड वाचतील आणि हरिभाऊ सांगतील. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. तो भरतासी शुभचिन्हे होत दक्षिण भाऊ स्फुरण पावत हृदयस्थ शोक अकस्मात झाला निवृत्त सर्वही. प्रेमाश्रू बहुत नयनी स्वानंद सिंधू सबरते दाटोनी अंगी रोमावळी उभारोनी प्रेम चिन्हानी वेष्टीला. रामदूत म्हणे कमल लोचन आला नगरा समीप जाण पुष्पक विमानी बैसून येतो तुमच्या भेटीशी. कथेचं अनुसंधान इथपर्यंत आलेलं आहे, आपण ऐकलं. भरतजी पुढे आलेले हनुमानजी पुढे आलेले आहेत. रामचंद्राने सांगितलेलं आहे तुम्ही जावा, कारण तो भवय माझा खूप दुःख करतोय. म्हणून रामचंद्राच्या सांगण्यावरून हनुमानजी पुढे आले नंदीग्रामामध्ये. आणि भरताची आणि हनुमंताची ओळख होती. पर्वत घेऊन जात असताना भेट झालेली होती. हनुमंताला पाहिल्याबरोबर भरताच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं, शकुन चिन्ह जाणवू लागले आणि हनुमंताला बघितल्याबरोबर भरतजींना रडू आलं.
त्यावेळेस भरतजींना हनुमंताने सांगितलं, राम, लक्ष्मण आणि सीता अनेक वानरासहित विमानामध्ये बसून या ठिकाणी येऊ लागले. आणि येतात कोण कोण तेही सांगत या लागून, जेणे भरताचे समाधान तेची कथन करीतसे. आणि त्यावेळेस विचारलं त्यांनी, कोण कोण येतंय? भरताचं चित्तवृत्ती प्रसन्न करण्यासाठी हनुमंताने सांगायला सुरुवात केलेली आहे. कोण कोण विमानामध्ये बसून येत होता त्यांची नाव ऐका. राम, सीता, लक्ष्मण समवेत, समागमे विभीषण भक्त, नळ नीळ जामुवंत, आकाश पंते येताती. हनुमंताने सांगितलं, राम, लक्ष्मण, सीता, नळ नीळ जांबुवंत, वानरांचा राजा सुग्रीव, युवराजा अंगद, लंकेचा राजा विभीषण सर्वजण तुमच्या भेटीला येतात असा निरोप हनुमान सांगतात. 18 पद्म वाहणार दळ विमानी बैसले सकळ, आणि ऋषी मंडळ तमाळ निळ घेऊन सकळ येतसे. 18 पद्म वानर दळ आहे, विमानामध्ये बसलेला आहे आणि सगळे असणारे ऋषी मंडळींना घेऊन 18 पद्मे वानरांना घेऊन सर्व वानरासहित भगवान श्री रामचंद्र ऋषी मंडळी सहित विमानामध्ये बसून येऊ लागले. योगी त्या समयी भरतासी आनंद झाला तो वर्णावयासी, सहस्रवदनी मदसी नये परीक्षी वाल्यायना वाच्ययना. आणि मग त्यावेळेस शेष वत्सयनाला सांगतो ही कथा पाताळाच्या ठिकाणी. म्हणले, वत्सयन महाराज काय सांगायचं तुम्हाला? ज्यावेळेस हनुमंतानं असा निरोप सांगितला त्यावेळेस भरताला जो आनंद झालेला होता तो आनंद मला वर्णन करता येत नाही असं महाराज सांगतात. योगी बैसती ध्यान धरून आत्मज्ञानी होती लीन, ते आणि वाचे सांगा म्हणून पुसता कोण केवी सांगे. अहो योगी ज्याचं ध्यान करतात, ज्याच्यासाठी असणारा, ज्याच्या भेटीसाठी तळमळतात, तपश्चर्या करतात, तो भेटीसाठी आलेला आहे. मग तिथला सोहळा मुखाने वर्णन करता येत नाही असं सांगतात. दया परी भरता जाण धोका सचिदानंद परिपूर्ण, तद्रूपे पावला समाधान एके म्हणून वदता नये. आणि त्या पद्धतीने भरत आहे जो सतचित आनंद असणारा भरत आहे. नंदीग्रामाच्या परिसराची अवस्था राममय करून टाकली त्या भरतानं असं भरताचं वर्णन महाराज सांगतात. स्वानंदे बोले भरत, धन्य तू रे राम भक्त, तुझ बक्षिसी देणे उपरी उचित, नसे पदार्थ देवया. आनंदानं भरत सांगू लागले हनुमंताला, धन्य तू रे राम भक्त. हनुमंता तुम्ही जगतामध्ये धन्य आहात, श्रेष्ठ आहात. आता तुमचा मान सन्मान करावा, तुम्हाला बक्षीस द्यावं, काहीतरी दान द्यावं. पण काय द्यावं तुम्हाला देणं एवढी गोष्टच माझ्याकडे नाही असं भरतजी सांगतात. त्रिलोके जरी धुंडाळिले तरी देण्या जोगे नसे वहिले, तू रामाचे साह्य केले यश जोडिले त्रिभुवनी. भरतजींनी सांगितलं, हनुमंता तुम्हाला द्यावं बक्षीस असं माझ्यापाशी काहीच शिल्लक नाही. काय तुम्हाला द्यावं तुमची उतराई होत नाही. तुम्ही रामचंद्राला मदत केलेली आहे, रामचंद्राचं साह्य केलेलं आहे आणि रामाला साह्य केल्यामुळं यश जोडीले भुवनामध्ये तुमची यशाची गाथा चालते असं भरतजी बोलतात. आयशा तुझ भक्तासी जाण काय म्या करावे समर्पण, परिराम पदाचे घडेल सेवन चिरकाल जाण हनुमंता. हनुमंता मी तुम्हाला काय देऊ? असे असणारे रामभक्त तुम्ही आहात. तुम्हाला देण्यासाठी माझ्यापाशी काहीच नाही. आता फक्त आशीर्वाद देऊ शकतो की रामचंद्राची सेवा तुमच्याकडून सदोदित घडावी, चिरकाल चिरंजीव असून भगवंताची सेवा तुमच्या हातून घडावी
तेवढंच तुम्हाला देतो असं भरतजी बोलतात. जे हनुमंताच्या होते मनात ते देता झाला कैकई सुत आनंदे बुबुकारे करीत प्रेमे वदत राम नाम. आणि मग भरताने दिलं जे हनुमंताच्या मनात होतं तीच भरताच्या मुखात होतं. हनुमंताला दुसरं काय पाहिजे हो? फक्त रामचरित्र, रामकथा आणि रामसेवा. दुसरं हनुमंताला काही आवडत नाही आणि भरताच्या मुखातून तेच शब्द बाहेर पडले म्हणून हनुमंताला आनंद वाटला. इतक्या माझी वचिष्ठ मुनी आपण निघाले पूजा साहित्य घेऊन भरत आग्राचे दर्शन होता पूजन करावया. आणि एवढ्या वेळामध्ये वशिष्ठ महाराजांनी भगवंत येणार आहे, रामचंद्र 14 वर्षानंतर येणार आहे, तो आदी ब्रह्मा आहे, देव आहे आणि त्याची पूजा करण्यासाठी सर्व साहित्य घेऊन आले. सुमंत आदी करोनी प्रधान सकळ सैन्य निघाले घेऊन नाना वाद्यांच्या घोषे पूर्ण दुमदुमले आकाश. सुमंत निघालेला आहे, अनेक प्रकारचं वाद्य वाजत आहे, त्या वाद्याचा आकाश मध्ये आवाज घुमू लागलेला आहे असं वर्णन करतात. जय जयकार करीत देख सकळ धावती ते दवा लोक भरत भेटीचे कौतुक पाहू आलो लिक मनोनिया. रामचंद्र आणि भरताची भेट होणार आहे. मग दोघे भाऊ एकमेकांना कसं भेटतात, राम आणि भरता बरोबर कसं भेटतात ते पाहण्यासाठी अयोध्येतले सगळे लोक नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. मग भरत धाव घेई शत्रुघ्न निघे लवलाई तैसी सकळ सैन्य शिपाई झाली घाई एकची. मग भरत सज्ज झालेला आहे, भगवंताला भेटण्यासाठी शत्रुघ्नही आलेला आहे आणि त्या पद्धतीने गावामधले अयोध्येमधले सगळे लोक नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. सकळ समुदाया समवेत समोरा निघाला भरत आकाश पंथी जयाचे चित्त महावीरत तपोधन. आणि मग सगळ्यांना सोबतीला घेऊन अनेक प्रकारचे ऋषी आहेत, तपोधन आहेत, तपस्वी आहेत, ते सगळे जण भगवंताच्या भेटीसाठी दर्शनासाठी आले. मारुतीने दाखविला आकाश पंत तेथे दृष्टी लावून या तटस्थ पाते नाल हलविता समस्त राहिले पाहत भरतादी. हनुमंतानं दाखवलं होतं आकाश मार्ग, या मार्गावरून भगवंताचं रामचंद्राचं विमान येणार आहे आणि तो मार्ग बघितल्याबरोबर सगळीजण त्या मार्गाकडे आकाशाकडे एकाग्र तटस्थ रूपानं डोळ्याची पापणीही न हालता आकाशाकडे एकाग्र दृष्टीनं पाहू लागले. भवनात मध म्हणे ते काळी ते विमान पानव मंडळी तो अयोध्यापती ती भूमी वाळी लक्ष्मणा जवळी बैसली से. आणि मग लगेचच त्यावेळेस हनुमंतानं दाखवलं, बघा म्हणले विमान येतंय आणि त्या असणाऱ्या विमानामध्ये पहा भगवान श्री रामचंद्र आहे, त्यांच्या अंकावरती मांडीवरती सीता आहे, समवेत लक्ष्मण आहे असं हनुमान सांगतात. विभीषणाधिका लागोन दाविते अंगुली निर्देशे करोन भिडले विमानाशी विमान पाती जन डोळी आणि बघा म्हणले विभीषण जे आहे, राजा सुग्रीव आहे, अनेक वानर आहेत असं हनुमंतानं विमान दाखवल्याबरोबर सगळेजण एकाग्र दृष्टीनं आकाशामध्ये त्या विमानाकडे बघू लागले. रघुनंदन भरतास पाहे विमानातून पादुका मस्तकी केल्या धारण पायी चालून येतसे. आणि विमानामधूनच रामचंद्राने पाहिलं भरताकडे, भरतावरती रामचंद्राची दृष्टी गेली आणि गेल्याबरोबर डोक्यावरती भगवंताच्या पादुका घेऊन चालत येत असलेला भरत भगवंतानी पाहिला. संगे मंत्री आदी करून त्याही केल्या जटा धारण वल्कले केले परिधान हस्त जोडून येताती. अनेक प्रकारचे मंत्री सोबतीला आहेत, त्यांनी डोक्याच्या जटा वाढवलेल्या आहेत, वल्कले घातलेले आहेत आणि हात जोडून सगळे येताना दिसले. रसे झाले शरीर करून भरता यशेची संपूर्ण तया पाहता श्रीराम नयन प्रेमाश्रू पूर्ण झाले. आणि मग सगळे असणार
वर्ष झालेली होती, वाळून गेलेली होती. भरताचंही असंच झालेलं होतं, पण रामचंद्राला पाहिलं गेलं आणि हृदयामध्ये प्रेम दाटून आलं. आश्चर्य मानवनी सीता कांत सुग्रीवाद काशी दावित म्हणे हा धन्य मम भ्रात नाम भरत याचे. रामचंद्राला आश्चर्य वाटलं. भरताची अवस्था पाहिले, वाळून गेलेल्या डोक्यावरती पादुका आहेत आणि जी सोबतीला विमानामध्ये होते, मग विभीषण असेल, वानरांचा सुग्रीव असेल, त्यांना रामचंद्र सांगतायत हा माझा भाऊ भरत. हा काही पुत्र आसोन पायी तसे भेटी लागून जटा वल्कले परिधान करून राहिला बघ सोने कंदमुळे. आणि त्यांनी सांगितलं हा कोण आहे? कैकईचा मुलगा आहे आणि माझ्या भेटीला तो चालत येऊ लागलेला आहे. वल्कल परिधान केलेली आहेत, डोक्यावरती जटा वाढवलेले आहेत, माझ्या पादुका आहेत. रामचंद्र सांगतात चतुर्दश वर्ष आयष्या परी राहिला पाहो ब्रह्मचारी सर्व लोक तया परी तपोधारी राहिले. रामचंद्राने सांगितलं बघा तो माझा भाऊ भरत आहे. 14 वर्ष त्याला असणारा ब्रह्मचारी राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने राजा आहे, भरत आहे, तशीच सर्व प्रजाही राहिली असं रामचंद्र सांगतात. आता माझ्या भेटी लागून पाये ती दिन वदन आयसे दुःख महिवनात असोन भोगिले नाही सर्वथा. आणि अशा प्रकारचा भरत आहे, कंदमुळं सेवन केलेली आहेत, पण माझ्या भेटीसाठी दीनवदन करून दुःखित मनानं तो आलेला आहे. एवढं सगळं दुःख मनामध्ये असून कुठल्याही प्रकारचं भोग भरतानं भोगलेला नाहीये असं सांगतात. भरताचे दुःख अतिशय पापा हो बंधू काय वधू काय धन्य माझे बंधू राय माझे पाय विसरे ना. आणि रामचंद्राने सांगितलं बघा म्हणले माझा असणारा भाऊ भरत आहे, त्या भरताचं असणारं काय मी वर्णन करू? एवढं दुःख मनामध्ये अंतःकरणामध्ये, पण माझं पाय विसरत नाहीये, माझं स्मरण विसरत नाहीये असं रामचंद्र सांगतात. माझ प्राणाहुनी प्रिय कर नसे दुसऱ्या भूमीवर मी आलोय ऐकोनी क्षणभर न राहता स्थिर नंदी ग्रामी. अरे मला भरताशिवाय दुसरं कुणी आवडतच नाही. रामचंद्र सांगतायत भरत मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. माझ्या प्राणापेक्षा मला भरत आवडतो. माझ्या आगमनाची वार्ता ऐकल्याबरोबर अतिशय तातडीने तो मला भेटायला आला. रामचंद्र बोलतात त्यानंद करणी आपण मंत्री गुरु सवर्तमान माझ्या भेटी लागी धावून घेऊन जन पातला. आणि तू भरत एकटा आलेला नाही मला भेटण्यासाठी. अतिशय आनंदानं गुरुवर्ग सोबतीला घेतलेला आहे, मंत्री मंडळ आहे, अनेक देशोदेशीचे राजे भेटण्यासाठी आले. तर रामचंद्र बोलतात वाचता वचा चुकता गाय जैसी अंबरणा फोडीत फिरे वनासी मज लागती झाली तैसी भेटेल मजसी भरत केव्हा. रामचंद्र बोलतायत गाय आणि वासराची ताटातूट व्हावी त्यावेळेस गाई वासरासाठी अंबरणा फोडते, त्या पद्धतीने माझा भरत मला कधी भेटेल? भगवंत बोलतात ऐसे वाटे की माझे चित्ता केव्हा लिंगिलीन कैकई मासुता ऐसे वधून या तत्वता प्रेमासुरू ढाळी ढळ ढळ. रामचंद्र मनामध्ये विचार करतायत तो असणारा भरत माझा भाऊ मला कधी भेटल? त्याच्या असणाऱ्या हृदयाला हृदय लावून घट्ट अशा प्रकारचं आलिंगन त्याला कधी देईल? म्हणून रामाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. नागपती आईचे जो सांगत तो नेत्री चालले आसरूपात वाचे आन ऐकत हागत कंठ सद्गदित झाला. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस स्थिती शेष महाराजांनी वत्सायनाला सांगितली त्यावेळेस वत्सायनाच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. सांगत असताना शेषालाही दुःख झालेलं आहे.
आणि दोघही त्या ठिकाणी दुःखित होऊन संवाद करतात. आता भरत भेट आली जवळ सावध राहो सकळ जे ऐकता वियोग तळमळ जाईल सकळ श्रोत्यांची. आणि मग अशा पद्धतीने भरत ज्या वेळेस भेटण्यासाठी निघालेला आहे त्यावेळेस भरत भेटीची वेळ जवळ आलेली आहे. भरत भगवंताच्या दिशेने त्या विमानाच्या दिशेने चालत निघालेले आहे. विमान खाली येऊ लागलं. विमान उतरता भोतळाशी रामे विलोकिले भरतासी आल्हाद होनी मानसी निर्नयनासी दाटले. हे बंधो म्हणून राम धावला उतरून भरते दंडवत घालून धरले चरण गड तेव्हा. ज्या वेळेस रामचंद्र विमानामधून उतरले त्यावेळेस रामही धावत भरतासाठी धावले. भरतालाही खूप दुःख झालेलं आहे. भरताने धावून भगवंताचे पाय घट्ट धरले. एकाची करती जय जयकार सुमने वर्षे ती अपार देव गंधर्व नर वानर वंदिती अपार रामाते. आणि मग ज्या वेळेस भरत आणि राम एकमेकांना कडकडून भेटले त्यावेळेस सर्व 33 कोटी देव लोकांनी जय जयकार केला आणि राम नामाची गर्जना करू लागले. सर्वांच्या नेत्री अश्रुपात वाहते झाले ते अमित रामी जडले सवेची चित्त सकल त्रस्त टस्त राहती. आणि सगळ्यांच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलेलं आहे. राम आणि भरताची भेट आहे आणि दोघांच्याही डोळ्यामधून पाणी वाहत होतं. सगळी लोक तिथली रडत होती म्हणून सगळ्याच्या डोळ्यामधून आनंद अश्रू वाहू लागले. प्रेमाश्रू धारावात रामई झाला सद्गदित भरता उचलावया जात तो चरणा प्रत सोडिला. आणि रामालाही दुःख झालेलं आहे. आपला भाऊ आपल्याला भेटला आणि रामचंद्राने विचार केला भरताला उचलावं आणि आपल्या हृदयाला लावावं. घट्ट अशा प्रकारचं आलिंगन भरताला द्यावं. पण भरत रामचंद्राच्या पायावर पडलेला होता. चरण घट्ट पकडले होते आणि काही केले भरत रामाचे पाय सोडत नव्हते. राम म्हणे वचा भरता नको कष्ट करो आता तुझ लागी आलिंगन न देता माझ्या चित्ता संतोष नोये. आणि रामचंद्राने सांगितलं भरताला भरता पाय सोड म्हणले माझे. अरे तुझ्या हृदयाला माझं हृदय लावायचंय. घट्ट आलिंगन तुला द्यायचंय आणि तुला मिठी मारल्याशिवाय माझ्या मनाला समाधान होणार नाही. रामचंद्र बोलतात तरी आता सोडी चरण कडकडून भेटे मज लागून वारंवार उदके भरती नयन प्रेमे जन पाहती. म्हणून आता काय कर माझं पाय सोड आणि माझं पाय सोडून माझ्या असणाऱ्या बरोबर गळा भेट घे. घट्ट अशा प्रकारचं आलिंगन दे असं रामचंद्र बोलतात. म्हणती धन्य धन्य भाव भरताचा मनोन रामांकिला तयाचा सकळ लोक वदती वाचा सोळा सुखाचा पाहती. आणि पाहणारी लोक बोलू लागली काय भाव भरताचा आहे. जिथं भावार्थ मुख्य आहे, प्रेम महत्वाचं आहे आणि एवढं अद्भुत प्रेम भरताचं आहे. त्याच्यामुळं काय झालं देव अंकित झाला. भरताचे अंकित देव त्या ठिकाणी झाला असे पाहणारे लोक बोलू लागले. काही तू तर म्हणे मज लागून कधी मिळती दासरथी चरण वारंवार करिता चिंतन आजी धन्य मी झालो. आणि भरतजी मनामध्ये म्हणत होते मला कधी रामचंद्राच्या चरणाचं दर्शन होते. चरण दर्शन महत्वाचे. कधी त्या रामाची पाय मी माझ्या डोळ्यानं पाहतोय.
वारंवार सदोदित हीच चिंतन भरत नंदीग्रामामध्ये करत होते. दरिद्र्याशी लागला चिंता मनी आत्वा कामधेनू दिली आणोनी कुबेरी भांडारी ठेविली करोनी मग आनंद मनी न समाये. दरिद्र्याला कामधेनू भेटावी, चिंतामणी भेटावा, परीस भेटावं, किंवा कुबेरानं दरिद्र्यासाठी रत्नाचं भंडार फुडावं उघडावं, त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आम्हाला झाला. मरणाराशी अमृत पान तेने काळ गेला ते दोन योगी जन करीती साधन आत्मज्ञान सहज झाले. आणि मरताना अमृत मिळावं, अमृत पिलं की अमर होतं आणि काळ निघून जातो, त्या पद्धतीची अवस्था माझी झाले. मग पारणचे आनंदाशी तैसे झाले भरताशी गेले तपाले फळाशी रामरूपाशी मिनला. आणि मग खूप आनंद भरताला झालेला होता, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, सगळं दुःख भरताचं संपलं, अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं, म्हणून रामाची भेट झाली असं भरताला वाटू लागलं. भरत म्हणे श्रीरामा मी दुराचारी परम भरी राखी कृपा प्रेम जरी मी अधम दुष्ट असे. भरताची बोलू लागले, रामा मी खूप वाईट आहे, खूप दुष्ट आहे, मी पापी आहे. अरे माझ्यामुळं तुला वनवासाला जावं लागलं, पण रामा पापी जरी असलो तरी तुझा आहे, दुष्ट जरी असलो तरी तुमचा आहे, कृपा करावी. भरताजी बोलतात, ऐसा पुलाधिकार करीत सात्विक अष्टभावे दाटत देव गंधर्व पाहती समर्थ आश्चर्य करीत मना माझी. आणि अशा प्रकारे भरतजी स्वतःला दोषी, स्वतःला दुःखी, स्वतःला पापी म्हणून घेत होते आणि रामचंद्राला पाहिल्याबरोबर अष्टभावांतकरणामध्ये जागृत झाले. देवगण गंधर्व हा सोहळा पाहू लागले. रामानी भरत आईसे बंधू नाही त्रिभुवनात उभयताचे भिन्न नसे चित्त दोघे आद्वत एक रूप. ज्या वेळेस श्रीराम आणि भरत एकमेकांना नंदीग्रामामध्ये भेटले त्यावेळेस देव लोक वरतून पाहत होते, कारण ते सुटले होते बंदीमधून. आणि देव लोक म्हणतायत त्रिभुवनामध्ये राम आणि भरतासारखी जोडी नाही, राम आणि भरतासारखी भाऊ या त्रिभुवनामध्ये नाही, तर दोघं एक आहे, दोघांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भिन्नपणा द्वैत नाही असं देव लोक बोलतात. आज आमचे भाग्य उदेले म्हणून हे प्रेम दृष्टी पडले गैवरे अंतर दाटले सुरवरांचे ते काळी. देव लोक म्हणतात आमचं भाग्य होतं म्हणून आम्ही आज नंदीग्रामाला आलो. ही सोहळा जी आहे प्रेमाचा सोहळा, देव भक्ताच्या भेटीचा सोहळा, भाऊ भावाच्या भेटीचा सोहळा, ही सोहळा आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला असं देव लोक सांगतात. भरत वदे हे तमाळ निळ फुले जे कापद कमळ कमळ पत्रा उनी कोमळ ती निर्मळ मद भासे. आणि भरतजी सांगू लागला, भगवंता तुमचे पाय अतिशय कोमळ आहेत, सुकुमार आहेत, आणि हे पाय तुमच्या चरणाची पूजा करावी असं मला वाटतं. दयाचे करीत सेवन सीतेचे हस्त लागती कठीण जे कानवनिता हुनी मृदू जान ते समाधान देती. आणि मग त्यावेळेस भरतजी सांगू लागलेले आहे तर तुमचे पाय सुकुमार आहेत, कोमल आहेत. सीतेचा हात स्पर्श, हाताचा स्पर्श तुमच्या पायाला झाला असेल चरणाची सेवा करताना, पण तुमचे पाय एवढे सुकुमार आहे की सीतेचा हात असणारा कठोर आहे ते सुद्धा त्या तुमच्या पायाला वाचा. ऐसे कोमल पाय वनात मज निमित्ते असता भ्रमत तीक्षण कंटक रुतले बहुत राहिलो स्वस्त मी येते. भरतजी सांगतात, रामा एवढे सुंदर आणि कोमल तुमचे पाय आहेत, फुलाच्या गादीवरनं चलावे असे तुमचे पाय आहेत, सुकुमार. आणि ती पाय माझ्यामुळं 14 वर्ष वनवासामध्ये फिरले, काट्यामध्ये
ते दगडामध्ये दगड काटे पायाला रुतले असतील आणि मी इथं निवांत नंदग्रामावरती बसलो. भरताजी बोलतात, मी माते उदरी न पावतो जनन, तरी का तुझी फिरता कानन, मग राज्य व्हावे म्हणून, कैकईने जाण दुःख दिले. भरत स्वतःला दोषी समजू लागला. रामा, अरे जर मी कैकेयीच्या पोटी जन्मलोच नसतो तर तुला वनवासाला जावंच लागलं नसतं. मी या कैकेयीच्या पोटी जन्मलो आणि या कैकेयीने मला खूप दुःख दिलेलं आहे. अशा प्रकारे भरतजी स्वतःला दोषी समजून घेतात. आईचे वारंवार म्हणून आपल्या नेत्रोदके करून, अभिषेकी सीतापतीचे चरण, मग देत आश्वासन रामतया. आणि मग असं वेळोवेळा सारखं भरत स्वतःला दोषी समजून रामचंद्राची स्तुती करत असताना रामाने पाहिलं आणि रामचंद्र भरताला आश्वासन म्हणजे धीर देतात. कसा? बारे माझी लीला गाद, मज रावणाचा करणे वध, जेने देवांचा केला उच्छेद, घातले बंदी सकळीक. रामचंद्राने सांगितलं, भरता स्वतःला दोषी समजू नको. माझ्यामुळे राम वनवासाला गेला, माझ्या आईमुळे राम वनवासाला गेला असं मनामध्ये मानू नको. अरे अरे मला रावणाला मारायचंच होतं, कारण त्या रावणानं सगळ्या देव लोकांचं आज्ञेचं उल्लंघन केलेलं होतं, वेदाचं खंडन केलेलं होतं, म्हणून त्या रावणाला मारणं भाग होतं. रामचंद्र सांगतात, तू नयेसी रे अन्यायी, नको आठवू दुःख हृदयी, कौसल्या जैसी माझी आई, तैसीच कैकेयी मज असे. रामांनी सांगितलं, भरता तू स्वतःला अन्यायी समजू नको, स्वतःला दोष देऊ नको. अरे तुमचा दोष याच्यामध्ये काहीच नाहीये. जशी मला माझी आई कौशल्य आहे तशीच मला माझी प्रिय कैकेयी आहे असं रामचंद्र बोलतात. मग वचलोनी या प्रेमेसी, आलिंगन देऊ निज भरतासी, सुख झाले जे उभय मानसी, ते वर्णावयासी न शके मी. आणि मग अशा पद्धतीने राम आणि भरत यांच्यामध्ये संवाद झाला. रामचंद्राने भरताला उठवलं, आपल्या हृदयाला लावलं. त्यावेळेस त्यांना जो आनंद झालेला होता तो आनंद शब्दात सांगता येत नाही. झाला नरसी अवतार, हिरण्यकश्यपू मारिला असुर, प्रल्हाद भेटता प्रेम पुर, वाहुनी अंतर तोसले. आणि मग त्यावेळेस आनंद किती झाला होता राम आणि भरताला. भगवंतानं नृसिंहाचा अवतार घेतला, हिरण्यकश्यपूला मारलं आणि ज्या भक्तासाठी अवतार घेतलाय त्या भक्त प्रल्हादाला भेटल्यानंतर नृसिंह भगवंतामध्ये आणि भक्त प्रल्हादामध्ये जो आनंद झाला होता तोच आनंद इथं झाला. तैसे झाले रावणारीसी, भरत भेटता आनंद मानसी, उपमान येतया सुखासी, द्यावयासी दुसरी. तेवढा आनंद रामचंद्राला भरताला भेटून झालेला होता. या रामाच्या आणि भरताच्या भेटीची जी उपमा आहे, उपमा म्हणजे उदाहरण, दुसरं उदाहरण यांना देताच येत नाही. एवढा आनंद सोहळा तिथं निर्माण झाला. मग प्रेमाश्रूच्या जळे करून, अभिषेकीला भरता लागून, तेने सर्व शोक शांत होऊन, झाले समाधान सर्वांचे. आणि मग भरतांच्याही डोळ्यामधून पाणी वाहत होतं. रामचंद्राने प्रेम अश्रूंनी भरताचं समाधान केलेलं आहे, आनंद वाटला. मग वचिष्ठ गुरु लागून, रघुवीर केले साष्टांग नमन, महान वृद्ध मंत्री ब्राह्मण, तया नमन मग केले. मग
मग रामचंद्र भरताला भेटले, पुन्हा वशिष्ठ गुरु महाराजांना भेटले, मग मंत्रिमंडळ आहे, लहान थोर आहे, सगळ्यांना भगवंत भेटू लागले. शत्रुघ्न लागला रामचरणासी, उठवून या लिंगी लाया तयासी. भरत शत्रुघ्न लक्ष्मणासी, भेटले आनंदे परस्पर. आणि मग त्यावेळेस शत्रुघ्नही रामचंद्राच्या पुढे गेला, त्यांना भेटला, त्यांचं दर्शन घेतलं आणि सगळी एक एक लोक रामाला भेटू लागले. मग जो का विभीषण भक्त तयासी भेटला भरत, नळ नीळ जामुवंत तेही भेटत लिंगिले. मग जो लंकेचा राजा बिभीषण आहे, त्या बिभीषणाला भरताची भेटले, पुन्हा नळ नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव सगळ्यांना भरताची भेटले. इकडे रामचरणा प्रति नर नारी नमस्कार करीती, कुशल पोषे अयोध्यापती सकळा प्रती ते काळी. आणि इकडे अयोध्येचे प्रत्येक नर नारी स्त्री पुरुष रामचंद्रांना वंदन करत होता, नमस्कार करत होता. रामचंद्र सगळ्यांना विचारत होते आपली कुशाली, असं सांगतात. सकळ सेनादी करोन रामचंद्रासी करीती वंदन, राजाधिराज रामचंद्र मनोन बाट चोपदार ललकारती. आणि मग रामचंद्राच्या असणारे जे जयकार करू लागले, राजा धीराज प्रभू श्रीरामचंद्र. वाद्य वाजती अपार दुदंबे वाजविती, सुरवर रघुपती नामे गरजती, वारंवार सुखाशी पार सेना. मग तिथं जी सुख झालेलं होतं, त्या सुखाच्या आनंदाला पारावर नाही एवढा आनंद तिथं झालेला आहे. सगळेजण आनंदाने भगवंताला भेटले. मग पुष्पक विमानी भरतासी नेवोनी दाविली सीतेची, हे राम पत्नी भरते कैसी, मानली मानसी ते ऐका. आणि बघ पुन्हा सीता भेटलेले, भरत भेटलेले. भरत आल्यानंतर त्या सीतेला भरतानं कशा पद्धतीने नातं मांडलं ऐका. जैसी यात्रे ऋषीची जाया, पतिव्रता शिरोमणी अनुसया, आणि लोपा मुद्रार्या, अगस्तीची भार्या पै. रामचंद्र आणि सीता भरतजींनी कशी उपमा दिली या दोघांना, अगस्ती ऋषी आणि लोपमुद्रा असावे त्या पद्धतीने पतिव्रता सती सीता रत्न आहे असं बोलतात. कैसी भासली सीता सती, भरते पाहता तिज प्रती, वंदिले चरण अति प्रीती, भाव भक्ती करोनिया. तशा पद्धतीने रामचंद्र भरतजींनी त्या असणाऱ्या सीतेचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांची पूजा केलेली आहे आणि तसे मानून त्या ठिकाणी सांगू लागले. उभा राहिला हात जोडून प्रार्थना करी जानकी लागून, तो शत्रुघ्नही केले नमन, बंदा जुळी उभासे. आणि अशा पद्धतीने शत्रुघ्नही आलेला आहे. शत्रुघ्नही हात जोडून भगवंताच्या समोर उभे राहिले. माते तो मी वनवासी, दुःख भोगिले हरणीसी, आम्ही दासा सोनी सेवेसी, नाही प्रार्थनी अमुच्या. आणि शत्रुघ्न भरत रामचंद्राला बोलतायत, रामचंद्र तुमची दास्यत्व आम्ही करणार होतो, पण आमच्या नशिबामध्येच नाही. रामाची सेवा करावं एवढंही पुण्य आमच्या पदरामध्ये नाहीये. शत्रुघ्न बोलतात, आम्ही जन्मलो पापरासी, सेवा न घडली आमासी, ऐसे दुःख आठवणी मानसी, अश्रुपतासी डाळीत. आणि मग अश्रू त्या ठिकाणी डोळ्यातून वाहू लागलेला आहे. भरत शत्रुघ्न रामचंद्राला म्हणतायत, आम्ही पाप राशी आहोत, पाप मूर्ती आम्ही आहोत, म्हणून तुमची सेवा आम्हाला घडली नाही असं सांगतात. आमच्या हाती अपराध जाण, किती पडल घडले नसे प्रमाण, ते सेवा करीत तुझ विण, कोण जाण जननीये. आणि रामचंद्र बोलू लागलेले आहेत. कौशल्य मातेला म्हटले, आम्ही त्या ठिकाणी असणारी तुझी सेवा करायची होती,
पण आमच्याकडून घडली नाही. मग मातेने कपटे करोन बहुत गांजले तुझ लागोन आता प्रार्थना करीतो जाण धसावी आठवण तयाची. भरत शत्रुघ्न सीतेला बोलू लागलेले आहेत, आमच्या आईनं त्रास देऊन तुम्हाला वनवासाला पाठवलेलं होतं, पण आता जे झाले ते विसरा. पाठीमाग तो द्वेष मनामध्ये असू नये असं सांगू लागले. तुझ सारिकी पतिव्रता सती त्या सर्व परिकृपा करीती ऐसे वदतसी ते प्रती झाली बोलती सती ते. भरत शत्रुघ्न सीतेला सांगताय तुम्ही पतिव्रता आहे आणि पतिव्रतेचं सामर्थ्य असतं सर्वांकडे कृपा दृष्टीने त्यांनी पाहावं. असं बोलल्यानंतर सीतामाता काय म्हणतात, पाहुणी भरताची कृपा दृष्टी बने धन्य तू दशरथा पोटी तुझ आयुष्यान देखे दृष्टी झालसी कष्टी बहुत. आणि सीतामाता बोलू लागलेले आहेत, भरताची धन्य धन्य तुमचा जन्म आहे. दशरथाच्या पोटाला तुम्ही जन्मले, आम्ही वनवासाला गेलो, पण आमच्यासाठी दुःख तुम्हालाही झालेलं आहे, खूप कष्टी तुम्हाला आज पाहिलेलं आहे असं माता सीता बोलतात. करिता देहा लागून दुःख दिदले दारुण आज तुझ लागी दर्शन झाले जाण मुचे. सीता सांगू लागल्या भरतजींना, म्हणले आमच्यासाठी देहाला त्रास तुम्ही दिलाय, आम्ही वनवासामध्ये गेलो राहिलो, पण आमच्या मुळे किंवा आम्हाला भेटण्यासाठी जो तुम्ही तुमच्या शरीराला त्रास दिलेला आहे ते खूप कष्ट तुम्ही तुमच्या शरीराला दिलेला आहे. असे असणारे भरतजी आज तुमचं दर्शन झालं. माता सीता बोलतात, आशीर्वाद देवोनी तयासी मने शेमकी सकाशी नाही माझिया मानसी रोस कैकई छळाचा. आणि सीता सांगू लागलेले आहेत, म्हटले माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची द्वेष वृत्ती नाही. कैकेयीने जे पाठीमाग आमच्या बरोबर छळण केलेलं आहे, आम्हाला वनवासाला पाठवलेलं होतं, त्याबद्दलचा काही रोष दुःख माझ्या मनामध्ये नाहीये. सीता बोलतात, सीतेशी भरत करोनी नमान सांगे कुशल वर्तमान मग रामा सन्निध येवोन लावी ध्यान पद कमळी. आणि मग सीतेनं भरतजींना सांगितलं, भरतजींना नमस्कार केला, शत्रुघ्नजींना नमस्कार केला आणि रामचंद्राजवळ येऊन उभा राहिल्या. इतक्या माझारी सकळ बैसोनी विमानांतरी देव गंधर्वा नाना परी चालिले एक सरी अयोध्येसी. आणि मग त्या पुष्पक विमानामध्ये नंदीग्रामामधले जे आलेले होते ते सगळे घेतले, विमानामध्ये बसवलेलं आहे आणि नंदीग्रामामधून विमान निघालं, अयोध्येच्या दिशेनं चाललं. धरिला अयोध्येचा पंत भरते कळवळली मात आला अयोध्या प्रति रघुनाथ ऐकता समस्त सुखावती. आणि त्या पुष्पक विमानामध्ये नंदीग्रामामधून बसले, अयोध्येचा मार्ग लक्ष्य केला आणि अयोध्येच्या दिशेनं विमान येऊ लागलं. आता त्रतयाद्यांचे कथन ते केवळ अमृत समान पुढे परिसा सकळ जन एकाग्रमन करून या. हे दुसरा अध्याय ग्रंथाचा संपला. पहिल्या अध्यायामध्ये रामचंद्र लंकेहून आले, दुसऱ्या अध्यायामध्ये राम आणि भरताची भेट सांगितली. आता तिसऱ्या अध्यायाचं कथन, उद्या रामचंद्र अयोध्येला जातील आणि राज्याभिषेक करतील. सुंदर कथा थोडा ऐका. दत्तदास राम लीन अयोध्येचा आनंद करील कथन देण्या सज्जना समाधान होय जाण धिचेसी. आणि या ग्रंथाचे लेखक दत्तदास आता उद्या रामचंद्र अयोध्येमध्ये जाणार आहे आणि तिथलं जे काही लीला चरित्र आहे ते स्वतःच्या मुखानं वर्णन करतील. ते ऐका. इति श्री पद्म पुराणे पाताल खंडे शेष वाच्यायन संवादे राम वेद भरत राम समागमो नाम द्युती अध्यायी गोड हा पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ
की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्रीराम.